हे बघा ही जास्वंद आहे आणि हे बघा ही फुलं काढतो मी चांगली. अजून पूर्ण फुलली नाहीत पण ही आजची फुलं आहेत. ही बघा ही आता फुलणार थोड्या वेळात, म्हणजे पूर्ण अशी इथे ठेवून देतो. सगळी फुलं आजची आहेत. सगळी हा हा आहेत. नमस्कार मित्रांनो, प्रशांत रुमाल यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सकाळी स्वागत आहे. मित्रांनो, सकाळचे 7:30 झालेत आणि मी परत आलो आहे कंपाऊंडला पाणी घालायला. तर या 2-2.5 दिवसामध्ये किती काम झालं आहे त्याची अपडेट मी देण्यासाठी आजचा ब्लॉग आहे माझा. तर मित्रांनो, आता आपण पाणी मारायला सुरुवात करूया. हे बघा, तुम्हाला मी दाखवतो कुठपर्यंत कंपाऊंड झालं आहे ते. हे ऑलरेडी झालेलं होतं, समोरचं आहे ते, हे कंप्लीट झालं आहे. आणि हे बघा बॅक साईडचं इथपर्यंत आलं आहे. बघा हे बघा इथपर्यंत आलं आहे. आता फूडपर्यंत न्यायचं आहे तिकडे आणि तिकडून मग वळून असं खाली आणायचं या साईडला आणि मग फ्रंटचं मारायचं आहे. फ्रंटचं पूर्ण मारायचं नाही, कारण आपल्याला गेट बीट असं थोडं आतमध्ये ट्रक ब्रेक येण्यासाठी, रेती सिमेंट आणि चिरे टाकण्यासाठी, ट्रक आतमध्ये येण्यासाठी असा मोठा गेट ठेवायचा आहे. आणि दोन्ही साईडने थोडंसं दिवाळ मारायचं फ्रंटला. बाकी राईट बॅक अँड लेफ्ट कंप्लीट करायचं दिवाळ घालून. तर हे झालेलं आहे या साईडला. आणि हे बॅक साईडचं इथून हे बघा समोरून ते तिथपर्यंत, झाडाच्या पुढे थोडा तिथपर्यंत घालायचं आहे आणि तिथून मग खाली घ्यायचं असं सरळ. तर मित्रांनो, आता पाणी मारायला सुरुवात करूया आपण. सूर्योदय आला आहे बघा समोर, मस्तपैकी गुलाबी थंडी आहे आणि गावाला या खूपच थंडी आहे. मी मंडेला आलेलो आहे, मंडेपासून बघतोय खूप म्हणजे खूपच थंडी आहे. सकाळचं उठायला एकदम उठू की नको उठू असं वाटतंय, एवढी थंडी आहे. मस्त एकदम गारवा पडलेला आहे. तर मित्रांनो, दिवाळाला पाणी वगैरे घालून झालं आहे. आता वाडीतली ढोरं पण सुटली चारायला. हे बघा दिव्याचे बैल आहे ते सगळे. दिव्याकडे एक पॉवरफुल बैल आहे, तो ह्या ग्रुपमध्ये नसतो, तो सिंगल असतो. तुम्ही बैल बघाल ना तर एक नंबर आहे आणि एक नंबर झुजकट आहे. तर ही ढोरं चालली त्या साईडला, पेटंब्या साईडला चारायला. कारण आता काही शेती नाही मध्ये, सोडून देणार. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे संडे आणि कालपर्यंत जे काम झालं ते तुम्हाला मी दाखवतो. बघा इथपर्यंत झालं आहे काल, अजून इथे पुढे बाकी आहे. ॲक्च्युली झालं असतं पुढपर्यंत आणि तिथून तिथे थोडं परत झालं असतं, पण ते कामगार कमी असल्याकारणाने काल 4च कामगार होते. त्याच्यामध्ये एक मिस्त्री होता आणि बाकीचे 3 हेल्पर होते. त्यामुळे काम थोडं कमी झालं कालच्या दिवसामध्ये. तर हे बघा आता याला पाणी पण मारून घ्यायचं आहे. तर पाणी ड्रमामध्ये कमी आहे, कारण काल लेडीज लोक जे पाणी भरणारे होते ते अर्धा दिवसच होते, सकाळपासून दुपारपर्यंत, आणि दुपारनंतर ते नव्हते. त्याच्यामुळे पाण्याचा खप झालेला आहे आणि पाणी ड्रमामध्ये कमी आहे. त्याच्यामुळे आता जर त्या लेडीज येतील त्यावेळी ते पाणी भरतील आणि नंतर मग परत पूर्ण ऑलला पाणी मारायचं आपल्याला. तर हे बघा हे इथपर्यंत काम झालं आहे, तिथून असं तिथपर्यंत काम झालेलं आहे. हे बघा आता ही जी माती आहे ना, ही माती भरायची आहे, एका साईडला ठेवायची आहे. बघा या साईडला ढीग मारून. तर मित्रांनो, वाळू आमची संपली म्हणून आम्ही काल गिरीट मागवलं आहे. बघा हे गिरीट आहे, हे बांधकामासाठी एक नंबर असतं, म्हणजे असं पकडून राहतं. सध्या ना इकडे हेच वापरतात बांधकामासाठी. तर काल एक बुलेरो मागवला, 3,500 रुपयाचा एक बुलेरो. आणि ही वाळू आपली संपत आली. ही बघा हा पण एक बुलेरोच होता, पण या वाळूची किंमत जास्त आहे, 7,000 रुपये एक बुलेरो आणि याची 3,500 रुपये. तर काल संध्याकाळी ही गिरीट आलेलं आहे. तर आता हे वापरणार आपण आणि ते फिनिशिंगसाठी बस. तर आता 5 पिशव्या सिमेंट राहिलेले 12 पिशव्यांमधलं. तर मित्रांनो, आता थोड्या वेळात आपले कामगार येतील आणि परत काम चालू करतील.
गुड मॉर्निंग मित्रांनो. आंघोळी वगैरे करून मी आलो आहे मंदिराच्या इथे. एक जास्वंद आहे, एक दोन जास्वंद आहेत, त्याची फुलं घेऊन चाललो आहे. कारण आज आमचं सुतक गेलं ना, त्या कारणामुळे देव वगैरे पूजायचं आहे. तर मी फुलं घ्यायला आलो आहे देवळामध्ये. तर मित्रांनो, कालपर्यंत जे काम झालं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. पहिलं फुलं घेऊन येऊया मंदिरातून. दुसरं कोण आलं तर आपल्याला फुलं वेगणार नाही, मला पहिले जास्वंदीची फुलं घेऊन येऊया. हे बघा, ही जास्वंद आहे आणि हे बघा ही फुलं काढतो मी चांगली. अजून पूर्ण फुलली नाहीत, पण ही आजची फुलं आहेत. ही बघा, आता फुलणार थोड्या वेळात, म्हणजे पूर्ण अशी इथे ठेवून देतो. सगळी फुलं आजची आहेत. सगळी हा हा हट. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथपर्यंत काम झालं आहे. हे बघा इकडून, हे बॅक साईडचं दिवाळ आहे पार तिथपर्यंत. तिथून असं टर्न मारलं आहे, तुम्हाला मी दाखवलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तर आजपर्यंत कालचंपर्यंत जे काम झालं आहे ते हे बघा इथपर्यंत. इथे थोडंसं हे एक दिवाळ असं लावायचं आहे, वेस्ट टाकला आहे थोडा. आता इथून आहे ना मित्रांनो, टर्न मारणार खाली इथे. आता ही साईड पूर्ण राहिली आहे, ओके, आणि फ्रंट साईड पूर्ण राहिली आहे. तर हे कालपर्यंत झालेलं काम होतं. कारण काय, याच्यामध्ये ना मित्रांनो, गावातले मिस्त्री असल्या कारणाने छोटी मोठी त्यांची कामं असतात. अजून कुठे ना कुठे कामं घेतलेली आहेत, तिथे अर्धे निघून जातात. त्यामुळे काम पटापट होत नाही आहे. कारण सगळेच जर एकत्र आणि आले तर एकदम काम होईल, फास्ट काम होईल. पण आता कुठे कुठे त्यांनी काम घेतलं तिथे त्यांना जावं लागतं. आणि मला पण ते बोलले आहेत की आज आम्ही ती लाईन मारून देतो तुला, पूर्ण फ्रंट ठेवून देणार. कारण त्यांना दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, 8 दिवस काम आहे तिथे. कारण ते माझ्या अगोदर घेतलेलं काम आहे, त्याच्यामुळे त्यांना ते कंप्लीट करून द्यायचं आहे. तर मित्रांनो, आता ह्या दिवाळांना पाणी मारून घेतो. कारण काल संध्याकाळी मी पाणी मारलं नाही, तर आता मला पूर्ण पाणी मारायचं आहे. आणि ते पण भरपूर पाणी मारावं लागेल. तर भावानं, हा जो मातीचा ढीग आहे हा पण मला एकत्र करायचा आहे. चांगली माती आहे, त्याच्यामध्ये रेवटळ पण आहे. पण ही जी आहे कोपऱ्यात जी माती, ही चांगली माती आहे. ही माती मला एकत्र करून ठेवायची आहे. तर ते एक काम पेंटिंग बाकी आहे. तर मित्रांनो, अजून भरपूर काम बाकी आहे. हे बघा, मोठमोठे दगड आहेत जे आपण फोडलेले आहेत, ते पण अजून बारीक करायचे चिनीने. ते काम बाकी आहे. इथे लाकडाचा ढीग मारून ठेवलेले जे मुळवे होते ते जाडे, ते काय मी खाली घेऊन गेलो नाही जुन्या घराची इथे, ते हे इथेच ठेवले. तसं हे बघा, इथे आहेत ही सफेद वाळू आहे, थोडीशी ग्रीड आहे अजून. ते चिरे आहेत तिकडे, आणि इकडे पण चिरे आहेत अजून उरलेले. तर आपल्याला चिरे पुरतील असा अंदाज आहे माझा. कारण हे जे फ्रंटचं आहे पूर्ण येणार नाही जरी मारलं तरी. कारण इथे बराच मोठा असा गेट ठेवायचा आहे. कारण गाडी, लॉरी वगैरे, सिमेंट वगैरे टाकायला, वाळू टाकायला, चिरे टाकायला आतमध्ये टाकायचे. त्याच्यामुळे थोडासा मोठा, म्हणजे ह्या झाडापासून इथपर्यंत त्या चिऱ्याच्या कोपऱ्यापर्यंत असं मोठा गेट ठेवायचं आहे सध्या तरी. आणि इकडून थोडं पॅक करून घ्यायचं आहे. आणि ही 2 कोंब्याची झाडं आहेत, ही पण तोडायची बाकी आहे, त्यांची मुळवे वगैरे काढायचे आहेत. तर मित्रांनो, असं अजून काम पेंटिंग आहे बऱ्यापैकी. चला तर आता पाणी मारून घेऊया. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.